सजला उस्तव तीन रंगांचा आभाळे असला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी प्रजासत्ताक दिन घडविला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी प्रजासत्ताक दिन घडविला. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी अंकित नितीन जाधव या नववीतील विद्यार्थी आपणासमोर विषय मांडतोय प्रजासत्ताक दिन. पण त्याआधी ज्यांचं नाव काढल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही असे माझे छत्रपती शिवाजी महाराज, असे माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अखंड शिक्षित केली, असे माझे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्या संविधानामुळे आपला अख्खा महाराष्ट्र चालतोय, असे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मैं मेरी दासी नहीं दूंगी असे म्हणणारा माझा राणी लक्ष्मीबाई, अशा माझ्या राणी लक्ष्मीबाई आपल्या देशासाठी फाशीवर गेले, असे माझे भगतसिंग. या सर्वांच्या महान कार्याला महावंदन करून मी या सर्वांच्या महान कार्याला महावंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज इथे येऊन माझं बोलण्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून आजकालच्या ज्या शेतकऱ्यांवर जो अन्याय चाललाय ते मला आज तुमच्या समोर व्यक्त करायचे. म्हणूनसाठी मी म्हणतो, शेतकरी हा श्वास आमचा, शेतकरी हा ध्यास आमचा, शेतकरी हा श्वास आमचा, शेतकरी हा ध्यास आमचा. माती नदी माय आमची, शेतकरी ही जात आमची, शेतकरी ही जात आमची. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला संदेश दिला होता, जय जवान जय किसान. देशाचे संरक्षण करायला जितक्या जवानांची गरज लागते, देशाचे संरक्षण करायला जितक्या जवानांची गरज लागते, तितके देशाचे पोषण करायला सुद्धा शेतकऱ्यांची सुद्धा गरज आहे. तितके देशाचे पोषण करायला सुद्धा शेतकऱ्यांची सुद्धा गरज आहे. आपला भारत देश 80% कृषीप्रधान देश आहे. आपला भारत देश 80% कृषीप्रधान देश आहे. ते म्हणतात ते अगदी खरं आहे. हो, ते म्हणतात ते अगदी खरं आहे. जे पाण्यानं आंघोळ करतात ते अख्खा पोशाख बदलू शकतात, जे पाण्यानं आंघोळ करतात ते अख्खा पोशाख बदलू शकतात, पण जे घामाने आंघोळ करतात ते अख्खा इतिहास बदलू शकतात, ते अख्खा इतिहास बदलू शकतात. आम्ही सर्वजण एकदा वर्गात बसलेलो होतो, त्यावेळेस मॅडमने आम्हाला प्रश्न विचारलेला होता की प्रत्येकाने उठून सांगायचं की तुम्ही काय काय होणार. प्रत्येक मुलाने उत्तरं दिली, मी डॉक्टर होणार. प्रत्येक मुलाने उत्तरे दिली, मी इंजिनियर होणार. काही मुलांनी उत्तर दिली, मी पोलीस होणार. वे माझ्यावर येते. मॅडमने मला प्रश्न विचारलेला असतो, बाळ तू सांग तू काय होणार. त्यावेळेस मी उठून छाती टाकून सांगतो, मॅडम आजकालच्या या जगामध्ये आता सध्या तरी शेतकरी संख्या खूप कमी झालेली आहे, तरी मी शेतकऱ्याचा मुलगा होणार, तरी मी शेतकऱ्याचा मुलगा होणार, तरी मी शेतकऱ्याचा मुलगा होणार. माझी आई शेतकरी आहे, माझी आई शेतकरी आहे. मी इथं भाषण करतोय, माझी आई तिथं ऊस लावते. मी इथं भाषण करतोय, माझा बाप तिथं ऊस लावतोय. मी इथं भाषण करतोय, माझा बाप तिथं ऊस लावतोय. तुमचे आई वडील काय ना काहीतरी नक्कीच काम तरी करत असतील. तुमचे आई वडील काय ना काहीतरी नक्कीच काम करत असतील. सांगायचं तात्पर्य एवढंच, आई आजारी पडली, बाप आजारी पडला तर ते दवाखान्यात जात नाहीत. का? याचं कारण पैसा आहे. का? तर याचं कारण पैसा आहे. कारण ते आमच्यासाठी अपाट पैसा खर्च करतात. हो, ते आमच्यासाठी अपाट पैसा खर्च करतात, पण स्वतःसाठी 1 रुपयाही खर्च करत नाहीत. स्वतःसाठी 1 रुपया खर्च करत नाहीत. अरे शेतकरी जगला तर तुम्ही आणि आपला अख्खा देश जगेल. अरे शेतकरी जगला तर तुम्ही आणि आपला अख्खा देश जगेल. आणि शेतकऱ्याला पोरांनो शिक्षकांनी पुढाकार घ्या आणि आपल्या मुलांना मोठं करा. कारण ज्या दिवशी आपली मुलं मोठी होतील त्या दिवशी आपला हा